एवढं भारी वातावरण कुठलं आहे आणि एवढी पब्लिक एका गाडीमध्ये काय करते आणि भाऊ मस्त निवांत चहा पितोय. सांगतो पुढं कसं काय पब्लिक मस्त ना. म्हणजे मी तुमचा मित्र पंकज शिंदे, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन दैनंदिनी. आज आपण बॅग बिग पॅक करून आपल्याला जायचं होतं ज्योत आणायला. आपण गेलो, पोहोचलो तिथं. आपल्याला सगळ्यात पहिले त्यांनी कपडे वगैरे दिले, मस्त शर्ट घातला, जय महाकाली प्रतिष्ठा. मस्तपैकी आपण मग बॅनर वगैरे लावले होते तिथं. सगळेजण आलेले होते, बाटल्या पेटल्या पाण्याच्या आपल्याला लागणार होते पुढे आला व्हायला नको म्हणून आपण सगळे एकदम ओके मध्ये घेऊन टाकलं. आपल्याला जायचं देवीच्या आरतीला. देवीची आरती करून आपण निघणार. मग काय देवीचं दर्शन घेतलं एकदम मस्त पैकी फ्रेश मध्ये एकदम. मग सगळ्यांनी एकदम मस्त पैकी आरती वगैरे करून घेतली एकदम उभेनी. मग काय आरती झाल्यानंतर सगळेजण जमले एका जागी. सगळ्यांनी घोषणा दिली महाकाली की नारळ वेळ फोडून घेतला. आपण निघालो मस्त पैकी एकदम शांतीत क्रांतीमध्ये एकदम. गाणे बिने ऐका थोडेसे गाणे. अशी पब्लिक असल्यावर आणि गाणे चालू असल्यावर मग कोणाला बोर होणार आहे. मस्त मस्त प्रवास करून थांबलो, म्हणलं चला चहा बी घेऊ. मस्त मग चहा बी आपण घेतला. भाऊ मस्त निवांत चहा पितो. म्हणलं भाऊ तुला काय अडचण नाही आणि आपण देवीकडे चाललो, काय अडचण नाही. चहा बी घेतला आपण. काय त्याच्यानंतर दणक्यात निघालो आपण. असं वाटत डायरेक्ट धागा झालं मित्र. इतकं फ्रेश वातावरण. अरे बाबा बाबा कधीच पाहिलं नाही आपण. गाड्याच्या खाली पोहोचलो. एंट्रीला ते 100 रुपये काहीतरी चार्ज वगैरे घेतो थोडंसं वरती सेफ्टीसाठी. आपण निघालो आपण दणक्यात वरती. पण आपल्या डोंगराला इतकी सेफ्टी करत होती त्यांनी. हा ना दे का मग भाई. आपण जाता जाता लगेच मारुतीचं दर्शन घेतलं आपण मस्त. बघ तिथं पण दुःखद घटना घडली मित्रांनो. तुम्हाला 100% पुढे बघायला भेटणार. त्याची बातमी पण आलेली एकदम. तुम्हाला इतकं दुःख झालं ना मित्रांनो, तुम्हाला काय सांगणार आहे आम्ही. सगळा मूड गेला आमचा. पण आता काय करणार आहे, देवीच्याच मनात तसं होतं. आपण तिथं थोडेसे आपले मित्र खाली होते. आपण एका जागी थांबलो, म्हणलं त्यांना येऊ द्या. असं काय पुढे जाऊन काय फायदा नाही. निसर्गाचा मस्त आनंद घेतला ना आपण. पोहोचलो फायनली गाडावर. अरे वा, डायरेक्ट मन फ्रेश झालं एकदम मस्त पैकी. आवरून आपण लगेच गेलो. जेवायला गेलो पहिल्यांदा, कारण की बंद होणार होतं. तिथे गेलो जेवायला, फुल गर्दी. याच्या पुढे लय भारी ब्लॉग आहे. तुम्ही पाहूनच डायरेक्ट हँग होशील मित्रांनो. तुम्हाला काय मित्रांनो ऐका, तुम्हाला एक कान मंत्र सांगतो. तुम्ही ब्लॉगला जसं प्रेम देणार आहे तसं पुढच्याला पण द्या. त्याच्यापेक्षा त्याच्यात जास्त मजा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय साईनाथ.